नांदगाव खंडेश्वर येथील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्ष पदासह महत्वाच्या प्रभागांवर विजय मिळवला आहे। थेट जनतेतून झालेल्या निवडीत शिवसेना उबाठा गटाच्या प्राप्ती मारोटकर 3134 मते घेऊन विजयी झाले आहेत। प्राप्ती मारोटकर यांनी काँग्रेसच्या विना जाधव यांचा 716 मतांनी पराभव केला। 17 प्रभागांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे 5, काँग्रेसकडे 5, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 3, भाजप 3, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि प्रहार जनशक्ती पक्षाकडे 1 जागा आली आहे। याशिवाय प्रभाग 1, 4, 8 आणि 11 मधून वासुदेव लोखंडे, प्रीती इखार, प्रकाश मारोटकर, कांता लोमटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 5, 12, 13, 14 आणि 16 यामधून ज्योत्स्ना धवसे, मोहम्मद रियाज, अल्मास बी शेख, प्रांजली गुल्हाने, शीला वाडेकर काँग्रेस पक्षाकडून विजयी उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 7, 9 आणि 10 रझिया बी, अब्दुल जमीर, आशिया शेख राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 6, 15 आणि 17 यामधून संजय पोफडे, अक्षय मारोटकर, योगेश चव्हाडे भाजप पक्षामधून विजयी उमेदवार आहेत। प्रभाग 2 मधून वैभव कोंडवते प्रहार पक्षाकडून विजयी उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 3 मधून छकुली गेडाम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून विजयी उमेदवार झाले आहेत। विजयानंतर शिवसैनिकांनी ढोल ताशांचा गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत शहरातून भव्य मिरवणूक काढली। आमची ऍडमिशन कोणी करून देत नव्हतं। प्रकाश माडकर यांनी एका फोनवर आमची ऍडमिशन करून दिली, अमरावतीला घेऊन गेले। पण त्यांनी त्या उपसंचालक ऑफिस मध्ये आमची सर्व त्या तिथच्या साहेब लोकांना सांगून आम्हाला ऍडमिशन मिळाली शिवाजी हायस्कूल मध्ये 11वी सायन्स मध्ये। प्रकाश भाऊ तुम आगे बढ़ो, वारे मशाल आले रे मशाल। सर्वप्रथम मी सर्व नांदगाव वासियांचे मनापासून आभार मानते की ज्यांनी आमच्याकडून कौल दिला आणि आमच्या कामाची पोचपावती आज आम्हाला मिळाली। सामान्य जनतेने आम्हाला प्रेम दिलं, सगळं पॉझिटिव्ह वाईब्स मला मिळत गेल्या आणि जो प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे आज तो अविस्मरणीय आहे। आणि आता गावची जबाबदारी ही आमची जबाबदारी आहे, आम्ही ती पूर्णपणे सांभाळू आणि गाव विकासाच्या दिशेने कसं नेता येईल याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करू। धन्यवाद। या निवडणुकीमध्ये ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि नांदगावच्या मतदारांनी जनशक्तीच्या बाजूने कौल दिलेला आहे। गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी केलेलं काम आणि पक्षात एकनिष्ठ राहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत एकनिष्ठ राहून आम्हाला पक्षाने उमेदवारी दिली, त्याबद्दल मी पक्षाचेही मनपूर्वक आभार मानतो। आणि नांदगाववासियांनी कुठलाही प्रलोभनाला अपप्रचाराला बळी न पडता अनेक अपप्रचार निवडणुकीच्या दरम्यान माझ्या विरोधात, आमच्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात झाले आणि पुढे विकासासाठी जे जे या शहरासाठी करता येतील आता आमची जबाबदारी वाढली। जरी आम्ही राज्यात सत्तेत नसलो तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानुसार निश्चितच नांदगाव शहरासाठी विकासाची गंगा आम्ही आणू, हा शब्द या आपल्या मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी मी जनतेला देतो। अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।